भारत विकसित राष्ट्र होईल त्यावेळी $30 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था करण्याचा सरकारचा संकल्प असून त्या दिशेने पावलं टाकली जात आहेत असं केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलंय। मुंबईत सुरू असलेल्या जागतिक हिंदू आर्थिक मंचावर ते आज उपस्थित होते। विकसित भारतासाठी प्रशासन, उद्यमशीलता आणि नवोन्मेष या विषयावर त्यांचं मुख्य भाषण झालं। आधीच्या सरकारच्या काळात धोरण आखण्यातल्या असमर्थतेमुळे आलेल्या अडचणीतून मार्ग काढत गेल्या 11 वर्षात सरकारनं विकसित भारताच्या स्वप्नासाठी देशाला तयार केलं आहे असं गोयल म्हणाले। सरकारनं अनेक क्षेत्रांवरचं सरकारचं नियंत्रण कमी करत खासगी क्षेत्रांनाही प्रोत्साहन दिलंय। काँग्रेसच्या काळात अनेक दशकं आर्थिक धोरणं कमकुवत असल्यानं देशाचं मोठं नुकसान झालं अशी टीका त्यांनी केली। या जागतिक हिंदू आर्थिक मंचावर जगभरातले उद्योजक, धोरणकर्ते आणि विचारवंत एकत्र आले असून भारताच्या सांस्कृतिक मूल्यांसोबत विकासाचा आराखडा तयार केला जात आहे। भारत आणि